का जमीन का व्यवहार आया है। आदिवासी लोगों से, पिछड़े समाज के लोगों से जबरदस्ती जमीनें ली गई है। अगर यही बात है तो इसकी जांच होनी चाहिए। शरद पवारांनी एक पत्र दिलेलं आहे मुख्यमंत्र्यांना शरद पवारांनी एक मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे की बीड प्रकरणामध्ये जे लोकप्रतिनिधी हा आवाज उठवत आहेत त्यांना सुरक्षा जी आहे ती पुरवली पाहिजे। काय वाटतं तुम्हाला? तुम्ही पण आवाज असं आहे की शरद पवारांनी लिहिलेलं आहे त्याच्यात काही गांभीर्य असेल, कारण का पवार साहेबांनी मला स्पष्ट सांगितलेलं की जितेंद्र तू सांभाळून राहा। मला ते काय अर्थाने बोलले माहित नाही, पण ज्या दिवशी बीडचा मोर्चा होता, मी एक शरद पवारांबरोबर 40 वर्ष काम केलंय मी, अतिशय म्हणजे हिंसेला प्रचंड त्यांच्या मनात आहे आणि मग ते घराचा विचार करतात, माझ्या घरच्यांचा विचार करतात, माझ्या पोरीचा विचार करतात। एक तो वेगळाच माणूस आहे, म्हणजे एक शरद पवार राजकारणातला माणूस वेगळा आहे आणि एक माणूस म्हणून त्याच्या हृदय म्हणजे त्याचं जे हृदय आहे ते वेगळं आहे। त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की पुढे पुढे राहू नकोस। त्यांचे उद्देश काय होते मला माहित नाही, पण तू म्हणजे सावध राहा। त्याच्यातनं हे पत्र लिहिलं असेल तर मला सुरक्षा मुंडे समर्थकांकडनं अनेक ठिकाणी आज आंदोलन केलं जात आहे। कोणाकडे? मुंडे समर्थकांकडनं, अर्थात जरांगेंची ज्या पद्धतीची भाषा आहे। नाही, पण जरांगेंच्या भाषेमुळे जर अडचण येणार असेल तर माझी विनंती असेल जरांगे साहेबांना की जरांगे साहेब असे शब्द वापरू नका। समाज दोषी नाहीये, त्या समाजाचा मी पण एक त्या समाजामध्ये गरीब घरात जन्मलेला कार्यकर्ता आहे। तुम्ही अशी भाषा वापरणार असेल तर समाजाला वाईट वाटतं ना। तुम्हाला जे काही करायचं ते वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे बरोबर करा ना, जे काही करायचं। आणि तेही त्यांचे म्हणजे कायद्यात न बसणाऱ्या गोष्टी नाही बोलायच्या, आम्ही तरी नाही बोलणार। पण तुम्ही अख्ख्या समाजाला दोषी धरणार असाल तर हे अजिबात योग्य नाही। मग ह्याच्या पुढे ज्याचा मर्डर होईल त्याची जात तपासा आणि जो मारणार आहे त्याची जात तपासा आणि दोघंच भांडत बसा, कायदा राहू द्या बाजूला। हे बोलण्याचं डेअरिंग कोणी दाखवणार नाही, पण हे कधीतरी कोणीतरी बोलायलाच हवं। ओबीसी समुदाय आहे, धनंजय मुंडेंच्या पाठीशी उभा राहताना दिसतोय। नाही, कोणी काही उभं राहणार नाही। असं आहे की दूध का दूध पाणी का पाणी होईल। कुठल्याही खुन्याचं समर्थन करणं हे वंजारी समाज कधीच करणार नाही। काही मुठभर वंजारी म्हणजे वंजारी होत नाही। त्यामुळे वंजारी विरुद्ध मराठा बिराठा काय नाही, हा सरळ सरळ माणुसकीचा लढा आहे। काही जण वेगळ्या मार्गावर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात, पण आमच्यासारखी माणसं जे संविधानावर विश्वास ठेवतात, मी असो, संभाजीराजे असो, सुरेश धस आहे, क्षीरसागर आहे, आम्ही सगळे ओबीसी आहोत ना। क्षीरसागर ओबीसी, मी ओबीसी आहोत ना। आम्ही पण छोटे मोठे आहोत ना नेते ओबीसी मध्ये। मुख्यमंत्र्यांना आज शरद पवारांनी पत्र लिहिलेलं आहे आणि बीड प्रकरणी जे मालिक नहीं बन गए मेरे। आप लोगों ने मुझे वोट दिया तो आप मेरे मालिक नहीं है, वो वायरल हो रहा है, तो क्या कहेंगे? अजित पवार आणि संजय अरे वो तो गिनता ही नहीं ना किसी को। अजित पवार, आपने वोट किया तो एहसान किएगा उसके ऊपर, बराबर है उसका। वो पैसे लाता है, रस्ते बनाता है, एहसान किया क्या? चुन के देखिए उसको। क्या बात कर रहे हो आप? यही भाषा उनकी भाषा रही है और ये भाषा हम सुनते आ रहे हैं। वो जो सालगड़ी है ना, सालगड़ी जो शब्द उसका इस्तेमाल किया है, उसका अर्थ समझ लो। मैं बात बताना चाहता हूं कि इस संविधान के तहत जो लोकशाही गणतंत्र स्थापित हुआ है, उसमें जो जनप्रतिनिधि जाता है वो समाज का सेवक ही होता है। समाज उससे काम करके लेना चाहती है। अगर तुम काम करते हो तो समाज पे कोई एहसान नहीं करते हो। ये बात शोभा नहीं देती है। पूरे महाराष्ट्र की जनता की माफी मांगनी चाहिए अजित पवार ने। आज अपमान हुआ है सब वोटर का। क्या बात करते हो तुम? संजय गायकवाड़ के ऊपर तो मुझे बात ही नहीं करनी, वो छोड़ दो। उस लेवल पे जाके अगर कोई बात करता है तो तुम उसके ऊपर क्या बात करेंगे? सर केंद्र बोलते ना
एक अजित पवारांवर मराठी द्या सर प्लीज. एक तर तुम्ही साईडला उभं राहणं सोडून द्या, तुम्ही समोर उभे राहा. आता काय एक तर वाळा इकडे हे होती माहिती आहे का? अजय दाम जरा एक एक हे समजून घे. हे ना अजित पवारांच्या म्हणजे माझ्या मालक झाला नाही असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे. अतिशय घाणेरडं, अतिशय लोकशाहीचा अपमान करणारं. आपण मतदारांना जनता म्हणजे राजे म्हणतो, राजे मतदार राजा का? घुम खाली. लोकशाहीमध्ये त्याचं प्रत्येक मत हे लोकशाही मजबूत करण्यासाठी असतं. तुम्हाला दिलेलं मत ही तुमच्यावरती त्याचा अधिकार आहे म्हणून दिलेलं असतं. अधिकारा मालकी नसते. म्हणजे तुम्हाला लोकशाही समजून घ्यावी लागेल, मतदारांचे अधिकार समजून घ्यावे लागतील आणि मतदार आणि आपल्यामध्ये जो जिव्हाळ्याचे संबंध आहेत तेही समजून घ्यावे लागतील. ते जसे हे नाहीत तसे तुम्ही सुद्धा त्यांचे बाप नाही आहे ही भाषा वापरायला. ही काय भाषा झाली? मतं दिली म्हणजे काय? अरे मतं दिली म्हणजे उपकारच केले, तुम्हाला पाडलं नाही नशीब तुमचं. ही भाषा महाराष्ट्राला शोभणारी नाही. आम्ही मतदारांना देवच मानतो, मतदार राजाच मानतो. त्यामुळे महाराष्ट्राच्या तमाम मतदारांची अजितदादांनी माफी मागायला हवी. आज सगळ्या मतदारांचा अपमान झाला. काय राजा नाही काय? तुम्हाला काय, तुम्ही काय काय भाषा आहे काही? मतं मागताना असं बोलायचं होतं ना, तेव्हा तर मी तुमची सेवा करीन, मी तुमच्यासाठीच आहे असं एकदम असं करत करत आणि आज डायरेक्ट मी काय चालगडी आहे का? तुम्ही सातत्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करता. खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक धमकी आली आहे आणि धमकीचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. चांगलं आहे. मी काय म्हणतोय, आम्ही जी आतमध्ये मागणी केली आहे त्याच्यामध्ये एक संतोष देशमुख बरोबरच आम्ही परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशींच्याही चौकशीची मागणी केलेली आहे. आता आपण येऊया. एकनाथ शिंदेंना जर धमकी आली असेल तर लॉ अँड ऑर्डरची कोणाला भीतीच राहिलेली नाही. म्हणजे आता इथे उपमुख्यमंत्री असुरक्षित, इथले आमदार असुरक्षित, इथली जनता असुरक्षित. सुरक्षित कोण आहे? सुरक्षित कोण आहे? जनते आता जाहीर भेट घ्यावी पत्रकार परिषद आणि सांगावं की हे सुरक्षित आहेत. सर दुसरे सुजय विखे पाटलांनी जे साई भक्तांसंदर्भात सर हिंदी में चाहिए. How do you see Ajit Pawar's statement when he stated It is a derogatory statement insulting Indian democracy. In Indian democracy, the voter is the king. And he elects somebody who has to serve him. You can't call him that you don't own me. Yes, he owns us. In a democratic setup, the voters are the boss. He makes your future. He makes you. Before the voting date, you were like, please, please, please. And today you are asking, who are you? arrogance of power? Absolute arrogance of power. Absolute arrogance of power. He should straight away say sorry to Maharashtra. He should apologize. This is insult of Indian democratic system and Indian voters. What do you think? What is the mindset behind such kind of statement? Arrogance. कौन क्या बिगाड़ सकता है मेरा? Arrogance. The same voters defeated him, the same voters elected him. You should thank them. And keep on thanking them the way I do when I go to my constituency. I always say that you have obliged me. Your obligation just can't be forgotten. Another MLA from the ruling party, Sanjay Gaikwad, has also made such kind of. So this is arrogance. This is arrogance. And everybody has a thought in mind that we are 240. Out of 288, we are 240. Nothing can happen. Nothing can happen. This is a very wrong notion. This calculation is absolutely wrong. The way they are dealing with Parbhani, the way they are dealing with Bid, I think this arrogance of power has gone into their brains. सर हिंदी में ही जानना चाहेंगे. संजय गायकवाड जिस तरीके की स्टेटमेंट दे रहे हैं सर, लगातार विवादित रहे हैं बयानों की वजह देखो, ऐसा है, मुझे लगता है कि उसके बारे में बात करना ही गलत है यार.
जो मतदारों को वेश्या बोलता है, मेरे ये जो शब्द है, ये शब्द किसी अच्छे इंसान के लिए शोभा नहीं देता उसके मुंह में। वो लोक प्रतिनिधि है। किसने पैसे लिए, कौन पैसे ले रहा है? जाके पकड़ो ना उसको, दे दो उसको पुलिस के हाथ में। तुम्हारी सत्ता है, 240 लोग तुम लोग बैठे हैं, जाओ उनके पास। ये क्या चालू है? आपको लगता है सर एकनाथ शिंदे को जो है इंटरफेयर करना चाहिए, क्योंकि इस तरीके के एकनाथ शिंदे ने पार्टी की तरफ से माफी भी मांगनी चाहिए। उनके पार्टी के एक विधायक बोलता है मतदारों को, उंगलियां उठाता है उनके ऊपर, ये पैसे खाते हैं। अजीत पवार की स्टेटमेंट को आप किस तरह देख, जिस प्रकार से अजीत पवार के पास ये मगरूरी है, गुरूर आ गया है सत्ता का, और इतने सालों से उनके दिमाग में वही है, और ये गरूर हमेशा बाहर निकलता है। आप कैसे बोल सकते हैं कि तुमने मुझे चुन के देके कोई एहसान नहीं किया है? ऐसा नहीं किया है भाई साहब, ऐसा नहीं किया है। अगर वो आपको चुन के नहीं देते तो आप देवगिरी पे नहीं रहते। वो अगर चुन के नहीं देते तो आप 6वीं मंजिल पे एक शानदार कैबिन में नहीं बैठते। ये तो जनता ने आपको उठाया, वोट दिए, तो आप इधर आए हैं। सर एक PR एजेंसी हायर की गई थी उनके तरफ से, अजीत पवार की तरफ से, पूरा जिस तरह से बॉडी लैंग्वेज कैसे रहेगा, कैसे बात करनी है, क्या गुलाबी कपड़े जो पहनने है हैं, कपड़े और बावजूद उसके जैसे ही इलेक्शन खत्म हो गया अब इस नहीं, तरह क्योंकि की अरोरा चले गए। रवैया चेंज हो अरोरा सुबह में कान में मंत्र दे देता था तो उस तहत चलते थे। अब अरोरा चले गए दिल्ली, तो वो मूल स्वभाव पे आ गए। गया? सर जिस प्रकार से आप लोग यहाँ पे राज्यपाल से मुलाकात, सर एक छोटी सी बात, मेकल भी आईडी बैठ अवार्ड सर, एक बाइक आईडी बैठ अवार्ड सर, जिस प्रकार से आज आप लोग राज्यपाल से मुलाकात करने आए हैं, क्या कुछ विषय को लेकर, क्या कुछ आप लोगों ने सबने मांग की सर? हमने वही मसाजोग में जो हो रहा है, जैसे SIT में ऐसे लोग डाले गए जो वाल्मीकि करार के